विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्री. फिजिक्स तुम्हाला सांगू का चांगली सुरुवात झालेली आहे. केमिस्ट्रीचा व्हिडिओ रोज सकाळी 11 वाजता प्रोव्हाईड तुम्हाला होणार. ओके. मी नुसते आय-एम-पी क्वेशन नाहीये, तर मी जे टार्गेट देणार आहे ते तुम्हाला फिनिश करायचं आहे. ओके. बरं, आता समजून घ्या मी काय सांगतोय ते. जसं आपण फिजिक्सला केलं, तसंच आपण केमिस्ट्रीला सुद्धा करणार आहे, की मी जे तुम्हाला क्वेशन देतोय ना, ओके, ते खूप ईझी आहे. 10 दिवस मला फॉलो करा. ओके, 10 दिवस मी तुम्हाला जे क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय ते करा. मी तुम्हाला सांगतो काहीही अवघड जाणार नाही. 10 दिवसात तुमचा कॉन्फिडन्स एक वेगळ्याच लेव्हलला जाणार आहे. चला फिजिक्सला तर चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळतोय. ओके. तुमचे कमेंट्स कायम पॉझिटिव्हच असतात. एखादा खराब कमेंट असेल तर मी त्याला हाईड यूजर करून टाकतो, इग्नोर करून टाकतो. गरजच नाहीये दुसऱ्याला ब्लेम करत बसा अशी मुलं खूप असतात. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय. माझ्याकडे अनुभव आहे. मी तुम्हाला सांगतो, देतोय प्रश्न ते करा. ते सोडून दुसऱ्या एक्झाममध्ये येऊच शकत नाही. आपण पुस्तकातले ऑलमोस्ट सगळे प्रश्न कव्हर करणार आहोत. मग ते सोडून बाहेरचे प्रश्न येतीलच कसे हे सांगा. ओके. आता सप्टेंबर 2021 आपण काय करतोय, की पहिल्यांदा हा पेपर घेतलाय बोर्डचा झालेला आणि त्यात आलेले जे प्रश्न दिसतायत ना मला, ते मी तुम्हाला देणार आहे. 10च्या आसपास तरी प्रश्न मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला ते करायचे आहेत. ओके. बघा, पहिली गोष्ट म्हणजे ना, केमिस्ट्रीचा पेपर म्हणला तर मला माहिती आहे काय महत्वाचं आहे ते. मी पहिल्यांदा लिहितोय काय बघा, इथं लिहितोय डिफाइन. ओके. चला. पहिली डेफिनेशन जी आहे ना, ती आहे के-एफ. ओके. सांगा ना के-एफ म्हणजे काय? मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. बरोबर आहे ना? म्हणजे हा जो आहे ना, तुम्हाला सांगतो के-बी आणि के-एफ त्यातला एक आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, एक असतो इब्युलिओस्कोपिक कॉन्स्टंट. तुम्हाला ती नावं पण आली पाहिजेत. मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. बरं तुम्हाला सांगतो यांची डेफिनिशन खूप सोपी आहे. आता मी सगळ्या डेफिनिशन शिकवत बसणार नाहीये बरं का. मी तुम्हाला सांगतो डेल्टा टी-एफ दॅट इक्वल्स टू के-एफ इंटू एम. म्हणजे के-एफ म्हणजे काय? म्हणजे मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट जो आहे ना, तो आहे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. हे दोघं इक्वल केव्हा असणार? जेव्हा याची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा ना. म्हणजे के-एफ म्हणजे काय? डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. मग चला लगे हात आपण के पण उरकून टाकूया ना. आता मी स्टार करतोय. के प्रश्न इथं नाही आला. पण सेम आहे. म्हणजे बघा के-ची डेफिनिशन अशी येणार म्हणजे मोलर elevation constant can be defined as elevation in boiling point produced by 1 molar solution. बट नेक्स्ट क्वेश्चन लगेच देतो बरं का मी तुम्हाला सांगतो की याचं तुम्ही युनिट तयार करा. ओके. सांगतो डेल्टा टी-एफ चं युनिट असणार आहे केल्विन. केबीचं युनिट मला फाइंड आउट करायचं आहे समजा. मोलॅलिटीचं असतं नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. पर युनिट मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे तुम्हाला सांगतो हे केजी इकडे जाणार आणि असं येणार के इंटू केजी अपॉन मोल. पण अपॉन मोलच्या ऐवजी लिहूया मोल इन्व्हर्स. मग केजी मोल इन्व्हर्स हे या दोघांचं सुद्धा युनिट आहे. ओके. मग चला मी इथं डिफाइन मध्ये आता एक्स्ट्रा प्रश्न याला काय नंबर द्यायला नको. दुसरा प्रश्न घेऊया. बी म्हणूया आपण. ठीक आहे. बरं डिफाइन मध्ये इथं दुसरा जो प्रश्न दिसतोय ना मला डिफाइन डेफिनेशन खूप आहेत रे भावानो. डिफाइन मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. डिफाइन आता मी डायरेक्टली प्रश्न देतो तुम्हाला. तुम्हाला सांगू का? मिनरल. डिफाइन मिनरल. आता मिनरलची डेफिनिशन केल्यावर ओरची पण डेफिनिशन करा ना बाळांनो. मिनरलची डेफिनिशन केल्यानंतर ओरची डेफिनिशन सुद्धा करा. ओर म्हणजे मिनरलच असतं. ओके. पण ज्याच्यापासून आपण मेटल प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. अशा मिनरललाच ओर म्हणायचं. म्हणजे ऑल ओर जे आहेत ना मिनरलच आहेत. पण प्रत्येक मिनरल पासून प्रॉफिटेबल मेटल एक्स्ट्रॅक्ट होत नाहीये. याचा अर्थ प्रत्येक मिनरल हे ओर नाहीये. म्हणजे तुम्हाला इथं 3 प्रश्न देतोय मी. इथून शब्द कळाला का? डिस्टिंग्विश बिटवीन मिनरल एंड ओर. डिस्टिंग्विश बिटवीन मिनरल एंड ओर हे लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. इथं दिसतोय मला प्रश्न खूप सोपा आहे. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. थर्मोडायनामिक्स. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणलं, की लगेच एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी पण लगे याद करून टाकायचं. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे जे मॅटरवर डिपेंड आहे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी.
व्हॉल्यूम डिपेंड असतो ना एक्सटेन्सिव्ह. पण डेन्सिटी कुठे डिपेंड आहे? ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग डेफिनिशन नाही. मी तुम्हाला अजून अभ्यास देतोय. त्याचे एक्झाम्पल सुद्धा करायचे. ओके. आता डी. चौथा प्रश्न. डिफाईन आयसोमॉर्फिझम. हे पॉली किंवा बघा आयसोमॉर्फिझम हे इम्पॉर्टंट आहे. आता प्रश्न डायरेक्टली देतो तुम्हाला ई. त्याच्यानंतर डिफाईन आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. मी असं लिहिणार आहे. Enthalpy of भरपूर डेफिनेशन. Enthalpy of vaporization, enthalpy of sublimation, enthalpy of fusion, enthalpy of atomization, enthalpy of reaction. एन्थाल्पीच्या डेफिनेशन सगळ्याच करायच्यात तुम्हाला. बर मिनरल झालं. ओके. मला काही रिएक्शन्स घ्यायचे नाहीयेत. मला काहीच नकोय, पण तुम्हाला सांगतो इथं बघा त्यांनी दिलंय काय? प्रश्न असा विचारलाय युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट. अरे सेल कॉन्स्टंटचं असतं एल अपॉन ए फॉर्म्युला. एल म्हणजे डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रोड, सेंटीमीटर युनिट आहे. अपॉन एरिया, सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे पर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर इन्व्हर्स, पण ते एसआय युनिट नाही हा, मीटर इन्व्हर्स लिहावं लागेल. आता एफ झालं. ओके. त्याच्यानंतर मी जी लिहितोय. त्यांनी विचारलंय न्यूक्लिओटाइड. हे बायोमॉलिक्यूल आहे. न्यूक्लिओटाइड बद्दल विचारलंय. जी नंतर एच लिहितोय मी. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट के-एस-पी आयोनिक मधलं आहे. सोल्युबिलिटी प्रॉडक्टची डेफिनेशन विचारलंय. ओके. ओके. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, मिनरल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट पण झालं. डेफिनेशन्स अरे डेफिनेशन्स खूपच असतात रे. ड्रॉ स्ट्रक्चर जाऊ दे. आता तुम्हाला सांगतो हे एक तुम्हाला करायचं आहे लिगॅंड्स. म्हणजे आता हे कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये आहे, की सेंट्रल एटम मेटलला जे अटॅच असतात ते सगळे लिगॅंड असतात, की जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात म्हणून. मग मोनोडेंटेंट लिगॅंड, बायडेंटेंट लिगॅंड, अँबिडेंटेंट लिगॅंड. लिगॅंडचे टाइप्स करा लक्षात घ्या HIJ. ओके. बरं याच्यानंतर तुम्हाला जो प्रश्न करायचा आहे सांगतो. इथं जरा केमिस्ट्रीमध्ये ना वेगळ्या टाइपचे प्रश्न खूप असतात बरं का. म्हणजे कसे सांगू का? फॉर्म्युला लिहा. ओके. त्याच्यानंतर कुठलं मटेरियल यूज होतं. पण मला इथे दिसतंय तो प्रश्न सांगतो मला. मी नर्स्ट इक्वेशन लिहून काढायचं आहे आणि नर्स्ट इक्वेशनचं काय डेरिव्हेशन नाहीये. पण नर्स्ट इक्वेशन मध्ये ज्या टर्म्स आहेत, की त्या सगळ्यांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला जमलं पाहिजे. आणि जे नंतर मी के लिहितोय नायलॉन 6,6. नायलॉन 6,6 साठी एडिपिक ऍसिड लागतं आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन. पहिल्यांदा नायलॉन सॉल्ट तयार होतो. ओके. आणि त्याचं कंडेन्सेशन होऊन मग नायलॉन 6,6 तयार होतं. तर इथं कन्सिडर करायचं की ते होमोपॉलिमर आहे बरं का. कोपॉलिमर नाही आहे लक्षात घ्या. HIJK नंतर एल. ओके. नर्स्ट इक्वेशन पण झालं. ओके. समजून घ्या. हेमेटाइट पण भरपूर प्रश्न आहेत. पण चला एवढेच प्रश्न तरी सुरुवातीला करा. मी अजून प्रश्न तुम्हाला प्रोव्हाईड करेन, पण तुम्हाला करायला लावतोय बरं का मी अभ्यास. मग मी तुम्हाला टार्गेट देतोय. मला माहिती आहे हजारो मुलं अशी आहेत, की जे मी गेल्या वर्षी पण बघितलंय, दिलेलं टार्गेट फॉलो करतात. फक्त मी सांगतो फिजिक्सचं टार्गेट रोज सकाळी 5 वाजता. केमिस्ट्रीचं टार्गेट रोज 11 वाजता. त्याच्यानंतर मॅथ्सला मात्र रोज तुम्हाला बाळांनो स्वतःहून थेरम, एल-पी-पी, ते लॉजिक, मॅट्रायसेस, 3D, लाईन कोऑर्डिनेट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लाईन, प्लेन, व्हेक्टर सगळंच तुम्हाला करावं लागेल. आणि लास्ट मी एकदा बोललोय, की व्हेक्टरचे थेरम तेवढे अगोदर फिनिश करा. ओके. मग हे दिलेले प्रश्न सगळे छान व्यवस्थित करा. 10 दिवस फक्त टार्गेट फिनिश करा. 100-150 प्रश्न तयार होतील. एक भीती तरी कमी होईल. हे की नाही? चला मग करा तयारी. ऑल द बेस्ट.